Preview. 2024 मध्ये सरकारी इमारत तयार असताना तिचा ताबा घेण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई का केली गेली? स्वतःची इमारत असताना खाजगी मॉल मालकाचे खिसे भरण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्काचा पैसा का उधळला गेला? या संबंधी आपण नाही हे उत्तर वस्तुस्थितीला धरून नाही. सरकार यावर सभागृहाची दिशाभूल करते. अध्यक्ष महोदय, माझे प्रश्न आहे त्या संबंधाने की विद्यार्थी येत नसताना 2028 पर्यंतचा इतका मोठा दीर्घकालीन करार कोणत्या धोरणाअंतर्गत आणि कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आला? यामुळे शासनाच्या तिजोरीचे जे कोट्यवधीचे नुकसान होत आहे त्याची वसुली आपण करणार आहात का? हा करार तात्काळ रद्द करणार आहात का? आणि आपण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित केले, परंतु निलंबन करत असताना त्यावर ACBची चौकशी, आपण फौजदारी गुन्हा दाखल करून ACBची चौकशी लावणार आहात का? हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपण त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही निलंबन त्या ठिकाणी केलं आहे, परंतु जो गैरव्यवहार झाला त्या संबंधीचा गुन्हा आपण दाखल केल्याचं कबूल केलेलं नाही. तर त्या संबंधी आपण माहिती देणार का? अध्यक्ष महोदय, अनियमित झाली हे मी कबूलच केलेलं आहे, परंतु आमच्या आदिवासी विकास विभागाची अभ्यासिका त्यावेळेस विद्यार्थ्यांना वापरण्यासारखी नव्हती. बांधकाम पूर्ण झालं होतं, पण बाकी सोयी सुविधा तिथं नसल्यामुळे, तात्पुरती परीक्षेची वेळ असल्यामुळे विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता अभ्यासिका भाड्याने तत्वावर घेतली होती. त्यामुळे तेव्हा आमची स्वतःची Preview.